तुम्ही बिर्याणी तर खूप खाल्ली असेल, पण कधी टोमॅटो बिर्याणी ट्राय केली आहे का? चिकनची बिर्याणी तर सगळ्यांना आवडते, पण जर तुम्ही एकदा ही टोमॅटो बिर्याणी खाल्ली ना, तर चिकन बिर्याणीला पण विसरतात बरं का. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. काय करायचंय, इथं 2 कांदे घ्यायचे मीडियम साईज मधले आणि छान आपल्याला बारीक कट करून घ्यायचे कांद्यांना. नंतर 2 टोमॅटो घ्यायचे, धुवून घेतले टोमॅटो आणि आपल्याला इथं पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे, त्यांना पण छान कट करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला टोमॅटोचं पेस्ट बनवून घ्यायचं, टोमॅटो प्युरी बनवून घ्यायची. एका पातेल्यामध्ये घ्यायचे पाणी, त्याच्यात टाकायचं इलायची, तेजपत्ता, मीठ, तेल टाकायचे. इथं बिर्याणीचे तांदूळ घ्यायचे, त्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 वेळा पाणी टाकायचं आणि ते खराब पाणी काढून घ्यायचे. पाण्याला उकळी आली की याच्यात टाकायचे आपल्याला धुतलेले तांदूळ. आपल्याला तांदूळ इथं जास्त शिजवायचे नाही, फक्त 90% शिजवून घ्यायचे. दुसऱ्या पातेल्यात घ्यायचे ऑइल, मोहरी, जिरे. जिरे तडकले त्याच्यात टाकायचे कट केलेला कांदा. कांदा छानपैकी फ्राय झाला त्याच्यात टाकायचे मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद, चव अनुसार मीठ आणि व्यवस्थित याला कळसून घ्यायचे. छानपैकी मसाला कळसून झाला त्याच्यात टाकायचे टोमॅटो प्युरी. हिला छानपैकी आपल्याला तेल सुटेपर्यंत सारखा चमचा हलवत राहायचे कमी गॅसवर. इथं तेल सुटलं की चमचा काढून घ्यायचा, त्याच्यात टाकायचं शिमला मिरची, बटाटे, वाटाणे यांना पण छानपैकी मिक्स करून घ्यायचे. 2 मिनिटं मसाल्यामध्येच कळसून घ्यायचे, नंतर टाकायचं वरतून टोमॅटो. हे आपले तांदूळ पण इथं छान शिजले गेले, यांना जास्त शिजवायचं नाहीये, फक्त 50-60% शिजून घ्यायचे. नंतर सगळं पाणी काढून हे तांदूळ आपल्याला मसाल्याच्या वरतून टाकायचे, त्याच्यावरती ठेवायचं अर्धा टोमॅटो, फ्राय केलेले कांदे, वरतून टाकायचं 1 चमचा तूप, त्याच्यावर ठेवायचं झाकण आणि मोठं पातेलं भरून पाणी. ते याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपल्याला इथं दम द्यायचं आणि नंतर अजून 1 चमचा तूप घालायचं आणि आपली छानपैकी गरमागरम टोमॅटो बिर्याणी तयार आहे. रेसिपी कशी बनवली कमेंट मध्ये नक्की सांगा. एकदा रेसिपी ट्राय करा. हे बघा अगदी छान परफेक्ट आपली टोमॅटो बिर्याणी तयार आहे. एक एक तांदूळाचे दाणे असे वेगळे वेगळे होत आहे बघा आणि एवढा छान खमंग वास सुटलाय ना. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या